नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना या ठिकाणी भरपूर असे प्रश्न पडलेले होते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रश्न त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये या ठिकाणी 26 तारखेनंतर कोणकोणते बदल झालेले आहेत आणि कोणकोणत्या नवीन योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत का? किंवा आणखीन कुठले नियम आणखीन लागू झालेले आहेत का? तर बांधकाम कामगारांना या ठिकाणी 2,500 पासून 1,00,000 रुपयापर्यंत लाभ कसा भेटतो? तसेच त्यानंतर बांधकाम कामगारांना अर्ज कसा करायचा? अर्ज स्वतः करायचा आहे का कामगार सुविधा केंद्रावर जाऊन करायचा आहे? त्यानंतर अर्ज स्वतः करायचा असेल तर कसा करायचा आहे आणि कामगार सुविधा केंद्रावर जाण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला कोणकोणती कामं करावी लागतील? तसेच तुम्हाला 2,500 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंत कसा लाभ भेटेल? त्यानंतर घरकुलाचा लाभ या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंटमध्ये विचारले, की सर आम्हाला घरकुलाचा लाभ भेटलेला नाही अद्यापही. तर घरकुलाचा लाभ कसा भेटतो? घरकुलाच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा? ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा? संपूर्ण ए टू झेड प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. आणखीन एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण का असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात रोजची रोज डेली. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर 26 तारखेनंतर कोणकोणते बदल झालेले आहेत आणि कामगारांना कोणकोणती कामं करायची आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, गृहोपयोगी संचाचे वाटप पण सध्या काही ठिकाणी सुरू आहे आणि काही ठिकाणी टोकन वाटपाचं पण या ठिकाणी सुरू आहे. परंतु कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू आहे, काय आहे, संपूर्ण माहिती सांगणारच आहे. परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेलच. तर ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो, की 26 तारखेनंतर 6 तारखेनंतर कोणकोणते बदल झालेले आहेत. तर या ठिकाणी 6 फेब्रुवारीनंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकतात. 5 फेब्रुवारी 2025 पासून कोणकोणते बदल झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल आणि 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी हजर राहावे लागेल आणि ठरलेल्या तारखेस त्या ठिकाणी हजर न राहिल्यास त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात येईल, म्हणजेच रिजेक्ट करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी काय या ठिकाणी तारीख निवडली आहे त्या तारखेला त्या ठिकाणी तालुका सुविधा केंद्रावर उपस्थित म्हणजेच हजर राहायचं आहे. ज्यांनी काय अगोदर तारीख निवडली आहे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, की लिंक दिलेलं आहे आणि त्या लिंकवर काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, चेंज क्लेम असं नाव दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळणीनंतर तुम्हाला या लाभाचा अर्जाची तारीख बदलायची आहे. त्या अर्जाचा जे पोचपावती म्हणजेच ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तारीख निवडता किंवा अगोदर तारीख निवडली असेल तर तुम्हाला या ठिकाणी तारीख चेंज करता येणार आहे आणि तुमचा पोचपावती क्रमांक, तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्यावर OTP येऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्याची तारीख निवडू शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता. तर आता या ठिकाणी लाभाचे कोणकोणते या ठिकाणी ऑनलाईन जे लाभ आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लाभाच्या योजना कोणकोणत्या आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत या ठिकाणी आपण बघूयात. कोणते बदल झालेले आहेत का? तर या ठिकाणी पहा, कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा योजना पहिली आहे. तर त्यामध्ये पहा, पहिल्यांदा जे आहे त्या ठिकाणी बांधकाम कामगारांनी पहा, तर पहिलं आहे या ठिकाणी पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिसाठी रुपये 30,000. तर हे 30,000 तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात. परंतु यासाठी कोणकोणते अटी आहेत आणि कोणकोणते नियम आहेत या ठिकाणी आपण बघायला विसरू नका. कारण की या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला कोणकोणत्या अटी आहेत दिलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहिल्यांदा जे सांगितलेलं आहे ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र, हे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र असणं गरजेचे आहेत. तर तुम्हाला
पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी ₹30,000 तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. त्या अटी असेल तरच. ते अट तुम्ही मान्य केलं, ते तुम्ही कागदपत्र 2 जर या ठिकाणी अप्लाय केले, तर तुम्हाला त्या ठिकाणी ती 30,000 भेटू शकतात. तर या ठिकाणी आणखीन भरपूर अशा योजना आहेत, की बांधकाम कामगाराला लाभ होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, आता घरकुलासाठी भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते. तर आपण बघूयात, बाकीचे पण बनणार आहोत, पण आता घरकुलचा एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देऊयात. तर या ठिकाणी पहा, ग्रामीण भागातला आपण या ठिकाणी बघूयात. ग्रामीण भागामध्ये जे आहे त्या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. त्या ठिकाणी त्यांना ₹2,00,000 असे भेटतात, या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते तुम्हाला अप्लाय कसं करायचं किंवा त्याचा जे आहे ते अर्ज कसा करायचा, ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे? तर या ठिकाणी पहा मित्रांनो, याचा प्रस्ताव जे आहे ते ऑफलाईन करावा लागतो. प्रस्ताव तुम्हाला संपूर्ण तुमचा जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अटी दिलेल्या आहेत, त्याच्या पाठीमागे आपण बघूयात अटी कोणकोणत्या आहेत. तर या ठिकाणी पहा, अटी तुम्हाला दिलेल्या आहेत, की पहिली अट आहे अशी, की बांधकाम कामगाराचं जे आहे ते बांधकाम कामगार पात्र असायला हवेत. पात्र पात्र असायला हवेत. पात्र असतील तरच त्या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ दिला जातोय. तर कशामध्ये पात्र असायला हवेत हे पहा. ते सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पात्र असायला हवेत, की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र या ठिकाणी असं विचारलेलं आहे, की जे बांधकाम कामगार आहेत ते प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र किंवा प्रमाणित यादी हे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक पात्रता दिलेली आहे. तरच तुम्ही या ठिकाणी ह्या घरकुलाचा लाभ घेऊ शकतात. तर शहरी भागासाठी कोणती अट आहे या ठिकाणी पाहू शकतात. शहरी भागासाठी पण सेम अट आहे. तेच की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ह्याचा लाभ भेटतोय. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुम्ही संपूर्ण तुमच्या ग्रामसभेत किंवा या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता, की अटल बांधकाम कामगार आवास योजने ग्रामीण अर्थसहाय्य ह्यासाठी आम्हाला घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे. तर आम्हाला या ठिकाणी प्रस्ताव द्यायचा आहे. तर त्यांच्याकडून तुम्ही प्रस्ताव मागून घेऊन तुम्ही सगळं संपूर्ण तुमची माहिती भरून या ठिकाणी प्रस्ताव तयार करू शकतात. त्यामध्ये कागदपत्र कोणकोणती लागतात, कुणाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे, कुणाला घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे, नक्कीच त्यांनी कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर अर्ज कसा करायचा आहे, एकदम संपूर्ण माहिती देणार आहेत. कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, किती लाख रुपये भेटले जातात, कोणत्या बँक अकाउंटमध्ये कोणकोणते बँक अकाउंट कसं जोडायचं आहे, IFSC कोड, संपूर्ण माहिती, बँकेची डिटेल कशी भरायची आहे किंवा रहिवासी पुरावा कागदपत्र कोणकोणते लागतात, ह्याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ शकत नाही, कारण का हा व्हिडिओ संपूर्ण मोठा होत आहे. त्यामुळं व्हिडिओ जास्त मोठा होण्यासाठी मोठा होईल म्हणून या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊ शकत नाहीत. त्यामुळं नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीची घरकुलाची जी उर्वरित माहिती आहे, ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा आहे, तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा. कमेंट जास्तीत जास्त विचारल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्या कमेंटचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 100% घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटलेला आहे का किंवा चा लाभ घेण्यासाठी कोणते प्रॉब्लेम येत आहेत? संपूर्ण जे प्रोसेस आहे ते आपण सांगणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण का अशाच बांधकाम कामगाराच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहितीसाठी भेटतात. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की इथून पुढे पण तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.